नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर। आज आपण भूगोलचा दुसरा पाठ पाहणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती, प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके, जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या असे वेगवेगळे भरपूर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर चालू करूया आपण। महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय। महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960। यावेळी राज्यात 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग। सध्या ऑगस्ट 2014 नुसार 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग। द्विभाषिक मुंबई राज्य स्थापना 1 नोव्हेंबर 1956। अक्षय वृत्तीय विस्तार 15.48 उत्तर ते 22.6 अक्षय वृत्तीय 7चा फरक। रेखावृत्तीचा विस्तार 72.36 पूर्व ते 22.54 पूर्व रेखावृत्त 8चा फरक। व्यवस्थित माहिती पूर्ण बघून घ्या। तर आपण पाहणार आहोत राजकीय सीमा। तर पूर्वेला आहे छत्तीसगड, 2 जिल्हा सीमा आहेत, गोंदिया, गडचिरोली। उत्तरेला आहे मध्य प्रदेश, 8 जिल्हा सीमा, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया। वायव्येला आहेत गुजरात, 4 जिल्हे सीमा, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार व दादरा व नगर हवेली, पालघर। पश्चिमेस अरबी समुद्र, नैऋत्य गोवा, 1 जिल्हा, सिंधुदुर्ग। दक्षिण कर्नाटक, 7 जिल्हे सीमा, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड। आग्नेयेला आहे 4 जिल्हा सीमा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड। तर महाराष्ट्र राज्याची एकूण 20 जिल्ह्याची सीमा इतर राज्याला लागून आहे। हा प्रश्न 100% पडतो। व्यवस्थित पूर्ण बघून घ्या। वाटल्यास एक स्क्रीनशॉट काढा किंवा मला सांगा, मी तुम्हाला PDF देईल। राजकीय सीमा आहे, हा महाराष्ट्राच्या टोटल 20 जिल्ह्यांची सीमा आहे। 20 जिल्हे लागून आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याची एकूण 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्याला लागून आहे। पुढचा आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती। लांबी पूर्व पश्चिम 800 किमी आहे, दक्षिण उत्तर 700 किमी आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे मोठे राज्य, तर पहिला कोणता आहे? राजस्थान, 3,42,239 चौरस किमी, 10.41%। दुसरा आहे मध्य प्रदेश, 3,08,346 चौरस किमी, 9.38%। आणि तिसरा आहे महाराष्ट्र, 3,07,713 चौरस किमी, 9.36%। म्हणजे असे 3 आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाचा आहे, जे मोठ्या राज्यामध्ये आहे। 2 राज्यांना सीमा लागणारे जिल्हे, पहिला आहे नंदुरबार, सीमेवरील 2 राज्य गुजरात व मध्य प्रदेश। दुसरा आहे धुळे, गुजरात व मध्य प्रदेश। तिसरा आहे गोंदिया, मध्य प्रदेश व छत्तीसगड। आणि चौथा आहे गडचिरोली, छत्तीसगड व तेलंगणा। 5वा आहे नांदेड, सीमेवरील 2 राज्य तेलंगणा व कर्नाटक। 6वा सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक व पालघर, दादरा व नगर हवेली व गुजरात। अशा प्रकारे 7 आहेत। महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती दिनांक 1 मे 1981। जुना जिल्हा होता रत्नागिरी, त्यामधून डिवाईड झाला सिंधुदुर्ग। तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री अंतुले। दुसरा आहे 1 मे 1981, जुना जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्यातून आपल्याला जालना जिल्हा निर्मित झालेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री होते अंतुले। तिसरा आहे 26 ऑगस्ट 1982, जुना जिल्हा होता धाराशिव, त्यामध्ये डिवाईड झाला लातूर। तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री बाबासाहेब भोसले। तर आपण नवीन जिल्हा निर्मिती पाहत आहोत। चौथा आहे 4 ऑक्टोंबर 1990, जुना जिल्हा मुंबई शहर, नवीन जिल्हा मुंबई उपनगर। तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार। 5वा आहे 1 जुलै 1998, जुना जिल्हा धुळे, त्यामधून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी। 6वे आहेत 1 जुलै 1998, जुना जिल्हा अकोला, त्यातून निर्मिती झालेली आहे वाशिमची। तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री मनोहर जोशी। 7वा जिल्हा आहे दिनांक 1 मे 1999, जुना जिल्हा भंडारा, तर नवीन जिल्हा गोंदिया झालेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री नारायण राणे। 8वा 1 मे 1999, जुना जिल्हा परभणी, त्यामधून निर्मित झाली हिंगोली जिल्ह्याची। तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री नारायण राणे। 9वा 1 ऑगस्ट 2014, जुना जिल्हा ठाणे, नवीन जिल्हा पालघर। तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण। महत्त्वाचे, कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा 1 जानेवारी 1981ला झालेला आहे। 10वा आहे 26 मे 1982,
जुना जिल्हा चंद्रपूर, नवीन जिल्हा गडचिरोली. तत्कालीन मुख्यमंत्री श्री बाबासाहेब भोसले. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, कोकण विभाग. सर्वात मोठा व जास्त जिल्हे असलेला विभाग छत्रपती संभाजीनगर. सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग कोकण. सर्वाधिक प्रशासकीयमध्ये तालुके छत्रपती संभाजीनगर. सर्वात कमी तालुके असलेला विभाग कोकण. छत्रपती संभाजीनगर विभाग सर्वाधिक मोठा विभाग. क्षेत्रफळ 64,813 चौरस किमी, 21.6%. तालुके 76. मनपा 4+1. नवीन जालना 2023. जिल्हे 8. बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा बीड 10,693 चौरस किमी. लहान जिल्हा हिंगोली 4,523 चौरस किमी. दुसरा आहे नाशिक विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा. क्षेत्रफळ 57,493 चौरस किमी, 18.90%. तालुके आहेत 54. मनपा 5. जिल्हे 5 आहेत. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा अहमदनगर 17,048 चौरस किमी व लहान जिल्हा नंदुरबार जे आहे 5,055 चौरस किमी. तर हा दुसरा विभाग बघितलेला आहे नाशिक. आपण पाहणार आहोत तिसरा भाग पुणे विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा. क्षेत्रफळ 57,275 चौरस किमी, 18.60%. तालुके 58. महानगरपालिका 5+1. नवीन जी आहे ते इचलकरंजी 2022. जिल्हे 5. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा पुणे 15,643 चौरस किमी व लहान जिल्हा कोल्हापूर 7,685 चौरस किमी. चौथा आहे नागपूर विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चौथा. क्षेत्रफळ 51,377 चौरस किमी, 16.69%. तालुके 64. मनपा 2. जिल्हे 6. नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा गडचिरोली 14,412 चौरस किमी व लहान जिल्हा आहे भंडारा ज्याचा आहे 3,896 चौरस किमी. चौथा आपला नागपूर विभाग बघितलेला आहे. पाचवा विभाग आहे अमरावती विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा. क्षेत्रफळ 46,047 चौरस किमी, 14.95%. टोटल पूर्ण तालुके 56. मनपा 2. जिल्हे आहेत 5 पुढीलप्रमाणे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा यवतमाळ 13,583 चौरस किमी व लहान जिल्हा वाशिम 5,145 चौरस किमी. तर आपण अमरावती विभाग बघितलेला आहे. सहावा विभाग आहे कोकण. क्षेत्रफळाने सर्वात लहान. क्षेत्रफळ 30,728 चौरस किमी, 10%. तालुके 47+3. बोरिवली, अंधेरी, कुर्ला. मनपा 9 आहेत. जिल्हे एकूण 7 आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा रत्नागिरी 8,208 चौरस किमी व लहान जिल्हा आहे मुंबई शहर 157 चौरस किमी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे पहिले 5 जिल्हे अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान 5 जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. महाराष्ट्राचे प्रशासकीय ही विभाग आहेत. सर्वात मोठे आणि छोटे जिल्हे. महाराष्ट्रातील काही भागांची प्रादेशिक नावे. कोकण. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीचा भाग. घाटमाथा. सह्याद्री पर्वताच्या उंच ओट्याचा भाग. मावळ. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग. देश. सह्याद्रीच्या पूर्व भागास असलेला भाग. खानदेश. उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना. मराठवाडा. मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्याचा प्रदेश आणि विदर्भ आहे. यामध्ये अमरावती व नागपूर प्रशासकीय विभाग समावेश आहे. महाराष्ट्रातील काही भागांची प्रादेशिक नावे आपण पाहिलेली आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. प्रादेशिक विभाग. पहिला आहे विभाग विदर्भ. क्षेत्रफळ 97,404. जिल्हे टोटल 11. जिल्ह्यांची नावे अमरावती विभाग प्लस नागपूर विभाग. एकूण तालुके 120. दुसरा आहे पश्चिम महाराष्ट्र. 89,853. जिल्हे 7. पुणे विभाग, नाशिक व अहमदनगर. टोटल तालुके 87. तिसरा आहे मराठवाडा. 64,813. जिल्हे 8. जिल्ह्यांची नावे
छत्रपती संभाजीनगर विभाग, टोटल तालुके 76. चौथा आहे कोकण, 38,728, 7 जिल्हे, कोकण विभाग, 50 तालुके. पाचवा आहे खानदेश, 24,915, जिल्हे 3, नंदुरबार, धुळे, जळगाव, तालुके एकूण आहेत 25. प्रादेशिक विभाग आपण पाहिलेले आहेत, त्याचं क्षेत्रफळ, जिल्हे, जिल्ह्यांची नावे, तालुके. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके. पहिला आहे पुणे, सर्वात उत्तरेकडील तालुका जुन्नर पुणे. सर्वात दक्षिणेकडील तालुका चंदगड कोल्हापूर. दुसरा आहे नाशिक, धडगाव नंदुरबार. सर्वात दक्षिणेकडील तालुका कर्जत अहमदनगर. तिसरा आहे कोकण, सर्वात उत्तरेकडील तालुका तळासरी पालघर. सर्वात दक्षिणेकडील तालुका दोडामार्ग सिंधुदुर्ग. चौथा आहे नागपूर, रामटेक नागपूर. आणि दक्षिणेकडील आहे सिरोंचा गडचिरोली. पाचवा आहे छत्रपती संभाजीनगर, उत्तरेकडील सोयगाव छत्रपती संभाजीनगर आणि दक्षिणेकडील उमरगा उस्मानाबाद. सहावा आहे अमरावती, चिखलदरा अमरावती, हे उत्तरेकडील भाग आहे. आणि सर्वात दक्षिणेकडील भाग आहे उमरखेड यवतमाळ. तर आपण प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके पाहिलेले आहेत, ज्यामध्ये पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती ही पाहिलेली आहेत. जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या. सर्वाधिक तालुक्यांची संख्या नांदेड यवतमाळ 16, रायगड जळगाव नाशिक चंद्रपूर 15, नागपूर अहमदनगर अमरावती पुणे 14, बुलढाणा 13, कोल्हापूर गडचिरोली 12, सातारा सोलापूर बीड 11. सर्वाधिक कमी तालुके मुंबई शहर 0 तालुका, मुंबई उपनगर 3 तालुका आणि धुळे जे आहेत 4 तालुके. आपण जिल्ह्यातील सर्वाधिक कमी आणि जास्त तालुक्याची माहिती घेतलेली आहे. समान नाव असणारे तालुके. पहिला आहे तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर व रायगडमध्ये सेम तालुके. दुसरा आहे खेड, रत्नागिरी व पुणे. तिसरा शिरूर, बीड व पुणे. चौथा कारंजा, वर्धा व वाशिम. पाचवा मालेगाव, नाशिक व वाशिम. समान नाव असणारे तालुके आपण पाहत आहोत. सहावा आहे नांदगाव, नाशिक व अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कळंब, धाराशिव व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. आठवा आहे बार्शी, सोलापूर व अकोला. आणि नववा आहे सेलू, वर्धा व परभणी. समान नाव असणारे हे तालुके आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये समान तालुके नावाचे असलेले आहेत. संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क विचारण्यात आलेले प्रश्न. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे? 2022ला प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे 7. दुसरा प्रश्न, पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? 2019ला प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे जुन्नर. हे 2019ला प्रश्न पडलेले आहेत, 2022ला पडलेले आहेत. हे पूर्व परीक्षेला आहेत, त्याच्यामध्ये ते ओरी मुख्य लिहिलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती? 2011ला प्रश्न पडला होता ESOमध्ये. तर बरोबर उत्तर आहे 355 तालुके. प्रश्न क्रमांक 4, जिल्हे आणि त्यांची निर्मिती साल यांचा योग्य जोड्या लावा. गोंदिया, वाशिम, गडचिरोली, लातूर. तर पहिल्याचं जे गोंदिया आहे ते आहे 1 मे 1999. वाशिमचं आहे 1 जुलै 1998. गडचिरोली आहे 26 ऑगस्ट 1982. आणि लातूर जे आहे तर 16 ऑगस्ट 1982. हे बरोबर जोड्या लावा. हे परीक्षामध्ये आलेलं आहे 2014च्या ESO परीक्षेमध्ये. तर हे नक्की वाचून जा कोणत्याही परीक्षेमध्ये. प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्रातील एकाच नावाने तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. हा पण प्रश्न PSIमध्ये 2014ला पडलेला आहे. पहिला आहे खेड, तर याचं बरोबर उत्तर आहे रत्नागिरी पुणे. दुसरा आहे कर्जत, रायगड अहमदनगर. तिसरा आहे कळंब, उस्मानाबाद यवतमाळ. आणि चौथा आहे नांदगाव, जे आहे तर नाशिक अमरावती. महत्त्वाचे आता आपण जे 5 प्रश्न पाहिलेले आहेत हे पूर्व परीक्षेमध्ये आलेले आहेत. चुकून वरती मुख्य परीक्षेत आले म्हणून असं लिहिण्यात आलेलं आहे, त्यामुळे लक्ष राहू द्या. प्रश्न पहिला, हे मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? STI मेन्स 2021मध्ये प्रश्न आला होता, हिंगोली आणि बीड. प्रश्न दुसरा, नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? 2021ला प्रश्न आलेला आहे. तर बरोबर उत्तर आहे 54. ESO मेन्स 2021मध्ये आला होता. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागास रिकाम जागा म्हणतात. 2021ला प्रश्न आला होता. तर उत्तर आहे विदर्भ. हे मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? 2019ला STIचा आला होता, छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आहे.
5वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकाम जागा चौरस किमी असून त्याचा विस्तार रिकाम जागा आणि रिकाम जागा पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे. तर बरोबर आहे 30,713 आणि 22°36 ते 80°54. 6वा प्रश्न आहे, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? STI 2018मध्ये आलता, वाशिम जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7वा, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? 2017ला STIचा प्रश्न होता. बीड जिल्हा जे आहे तर हिंगोली जिल्हा सीमा नाही. प्रश्न क्रमांक 8वा, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात सभोवताल कोणते जिल्हे आहेत? 2017ला प्रश्न आलता. बरोबर उत्तर आहे नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा. प्रश्न 9वा आहे, अहेरी, कोरची, मुलचेरा व रिकाम जागा ही गडचिरोली जिल्ह्याची तालुके आहेत. बरोबर आहे धानोरा. पुढील व्हिडिओत नक्की भेटू. धन्यवाद.